माई अहो द्या इथे, राहू दे मी करते. अगं करू दे ना मला मदत. नको मी करते, तुम्ही आराम करा. अगं किती सगळं ओझं घेते स्वतःवर कामाचं. माई ओझं काय, तुम्हाला माहिती आहे ना मला आवडतंय सगळं करायला. बरं, राजवीरचा काही फोन आला होता का? हो येऊन गेला फोन. काय म्हणाला तो? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, इथलीच काळजी करत होते. मग तू काय म्हणालीस? काही नाही, मी म्हणाले त्यांना नका काळजी करू, आम्ही सगळं व्यवस्थित आहोत. त्याला नंदाची जास्त काळजी वाटत असणार. हो पण मी समजावलं त्यांना. नंदाचं एकदा लग्न झालं ना की जबाबदारीचं ओझं हलकं होईल. तुम्ही नका काळजी करू माई, सगळं छान होईल. अगं तू असताना खरं तर सगळं चांगलंच होणार. माई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हा सांग ना, काय झालं? ऍक्च्युली नंदाबद्दल बोलायचं होतं. नंदाबद्दल? काय झालं तिला? नाही काही झालं नाही, सगळं ठीक आहे. पण काही दिवस मी तिला बघते, मला जरा तिचं वागणं वेगळं वाटतंय. अगं म्हणजे तिच्या वागण्यातनं काही तुला वावगं दिसते का? नाही वावगं असं काही नाही. नाही मला असं वाटतं नंदा लग्नासाठी तयार नाहीये. म्हणजे तिची इच्छा नाहीये लग्न करायची. अगं पण तिने स्वतःहूनच होकार कळवला ना. हो पण का कोणाच ठाऊक, मला असं वाटतं तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. अगं पण तुला का असं वाटतंय? काही बोलली का ती तुला? नाही ती काही बोलली नाहीये. म्हणजे कदाचित माझा अंदाज चुकूही शकतो. मग मी बोलू का तिच्याशी? हो चालेल ना, पण माई तिला राग नाही ना येणार? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना नंदाचा स्वभाव. राग आला तर येऊ दे, तिला समजावणं आपलं काम आहे. ठीक आहे माई, तुम्ही प्लीज बोला तिच्याशी, मला तिची खूप काळजी वाटते. साहजिकच आहे, मी बोलून बघते तिच्याशी. हे काय आज माठाची भाजी करणार आहेस? नंदा कुठे आहे? का काय झालं? मी विचारलं नंदा कुठे आहे? अहो ती अनिकेतला भेटायला गेली ना. अजून आली की नाही? नाही आली अजून. अगं मग तू फोन करून विचारलंस का ती कुठे आहे ते? अहो मग आता त्यात काय विचारायचं, अनिकेतला भेटायला गेली ती. अगं तसं नाही रंजू, तिचं लग्न ठरलंय. ती कुठे आहे काय करते आपल्याला कळायला हवं. काय झालं माई, एवढी का काळजी करताय तुम्ही? कोणी काय बोललंय का तुम्हाला? नंदा परत आली की कळव मला, मी बोलते तिच्याशी जरा. काका हाँ चहा. तू नाही घेत चहा? नाही मला नकोय. बरं बस ना, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोला ना. तुला कसलं टेन्शन आहे का मनवा? नाही तसं तुझ्या चेहऱ्यावर दिसतं म्हणून म्हटलं. नाही तसं काही नाहीये. मला हेच आवडत नाही तुझं मनवा. काय झालं? मी इतक्या आपुलकीने पोट तिडकीने तुला विचारतो आणि तू मला काहीच सांगत नाहीस. पण खरं सगळं ठीक आहे काका. आई बाबा नाही ते कसे? बरे. अरे वा, म्हणजे तू त्यांना फोन केलाच असशील. तुझा आवाज ऐकून खुश झाले असतील ना ते. त्या दिवशी आपल्या घरी आले होते ते, तेव्हा बोलताना दिसली नाहीस तू. नाही असं का वाटतंय तुम्हाला? मी बोलले त्यांच्याशी. मी बघत होतो मनवा, मला काही कळतच नाही असं वाटतं का तुला? ऍक्च्युली काका मी खूप कामात होते ना, त्यामुळे फार वेळ नाही मिळाला बोलायला. हा मग नंतर भेटायला गेली असशीलच ना? नाही ना,
नंतर जमलंच नाही. मला खरं सांग मनवा, त्यांच्यावर रागवलीस का तू? नाही, तसं नाहीये काही. मग असं कोण वागतं आपल्या आई वडिलांशी? बघ मनवा, तुझे बाबा खूप साधा माणूस आहे, त्याच्यासाठी तूच सगळं आहेस. आणि तू त्यांच्याशी अशी वागलीस तर काय होईल त्यांची अवस्था? खरंच तसं काही नाहीये. ऍक्च्युली नंदाच्या लग्नाची तयारी पण चालू आहे ना, त्यामुळे फार वेळ मिळत नाही मला. कमाल आहे मनवा, सासरची माणसं तुला इतकी प्रिय आहे, मग आपल्या आई वडिलांना विसरून कसं चालेल? काका, मी विसरले नाहीये त्यांना. मग असं का वागतेस तू? कसं वाटत असेल त्यांना? काही झालं तरी जन्मदाते तुझे. काका, मी आता नाही बोलू शकत या विषयावर फार. आपण प्लीज नंतर बोलूया. मनवा, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले पाहिजे तुला, त्यामुळे माझी काही मदत लागली तर मला नक्की सांग. फार काळ सगळ्यांच्या प्रश्नांना टाळता नाही येणार मला. आईबाबांपासून दूर व्हावं लागणार आहे, तेही कायमचं. हे त्यांच्यापर्यंत आजच पोहोचवायला हवं. सॉरी आई बाबा, पण माझा नाईलाज आहे. काकू, अगं सखी, कशी आहेस तू बाळा? बस बस. मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी बरी. मी पाणी आणते तुझ्यासाठी. नाही, नको, राहू द्या. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. काय ग, सांग ना. मला मनवाचा फोन आला होता. अच्छा, मनूचा फोन आला होता तुला? कशी आहे ग मन्या? ती मस्त आहे. तिने मला भेटायला बोलवलंय. हो, अच्छा. नाही, जा तू तिला भेट. निदान तुझ्याशी तरी बोलते. म्हणजे काकू, माझ्याशी बोलते असं काय म्हणालात तुम्ही? नाही, काही नाही अगं. काय झालंय काकू? काय टेन्शनचं कारण? नाही नाही, टेन्शन नाही ग, पण गेले काही दिवस मनू आमच्याशी बोलत नाहीये. काय? म्हणजे माझं आणि तिचं शेवटचं बोलणं झालं ना, तेव्हा तिने मला सांगितलं की मला आता काही दिवस कॉन्टॅक्ट करू नको. पण असं का म्हणाली ती? तेच कळत नाहीये ग आम्हाला सुद्धा, मनू असं का म्हणाली ते. तुम्ही नका काळजी करू. अगं नाही, ती आमच्याशी बोलत नाहीये ना आता, तर आम्हाला कळत नाही तिच्या मनात नेमकं काय चाललंय. तिच्या मनात तसं काही नसेल. तसं जर काही असतं तर तिने आपल्याला सांगितलं असतं. आम्हाला सुद्धा असंच वाटतंय. पण तू तिला भेटशील तेव्हा तिला विचारशील ना ग? हो काकू, मी विचारते तिला. अगं ती तुझी खास मैत्रीण आहे ना, मग ते तुझ्याकडे नक्की मन मोकळं करेल, तुला सांगेल काय ते. हो काकू, तुम्ही नका काळजी करू. मी बोलते तिच्याशी. नाही सखी, तिचं काय की ती अशी वागते ना, तर तिचे बाबा खूप काळजी करतात. ते नीट झोपत नाहीयेत, खात पित नाहीयेत, सतत तिचाच विचार करतायत ते. काकू, तुम्ही शांत व्हा. मी जाणार आहे ना तिला भेटायला, मग मी बोलते तिच्याशी. नक्की बोल. बरं ऐक ना, तू तिच्याकडे चाललीच तर तिच्यासाठी डाळीचे लाडू घेऊन जाशील? तिला डाळीचे लाडू खूप आवडतात अगं. हो काकू, देते मी तिला लाडू. ठीक आहे, तू बस, मी आणते. हा हो. मी कितीही प्रयत्न केला तरी कुठल्याही गोष्टीचा मागमूस तू लागू देत नाहीयेस मनवा. ठीक आहे, पण मी पण काही कमी नाही आहे. मी सगळी माहिती काढीनच. अगं मनवा, काय सुरू आहे तुझं? काही नाही. काय नाही कसं? मग तू बोलत का नाहीयेस नेहमीसारखं? असं काही नाहीये ग. हे बघ मनवा, मला कळतं सगळं. मी मैत्रीण आहे तुझी.
म्हणूनच आज मी तुला इथे भेटायला बोलवलंय. हो मग सांग ना, काय झालंय? कसं सांगू तेच कळत नाही. अगं मनवा, तू अजिबात टेन्शन नको घेऊस आणि तुझ्या मनात जे असेल ना ते सगळं सांग. सखी, मला तुझी एक खूप मोठी मदत हवी. करशील? हो करेन ना, पण तू मनात अजिबात काही ठेवू नकोस. तुमचे बाबा सुटतील. कितीही काही झालं तरी त्यांना सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले हे कोणालाच कळलं नाही पाहिजे. आणि तुमच्या बाबांना तर नाहीच नाही. तुम्ही तुमच्या माहेरच्या माणसांशी कायमचे संबंध तोडायचे. नाही नको, मी बघते काय करायचं. अगं मनवा, अशी का वागतीयस तू? आधी तर मला सगळं सांगत होतीस ना, मग आता काय झालंय? की आधीची परिस्थिती वेगळी होती. मग आता तू मला तुझी मैत्रीण मानत नाहीस का? असं नाहीये. मग काय झालंय सांग ना मला. बोल ना, काय मदत करू मी तुला? मनवा अगं बोल ना, काय झालंय? सखी, तू माझ्या आई बाबांना एक निरोप द्यायचा आहे. कसला निरोप? त्यांना सांग की मी यापुढे त्यांच्याशी कोणताही संबंध नाही ठेवू शकत. काय? हो सखी, मी यापुढे त्या घराशी कोणताही संबंध नाही ठेवू शकत. मनवा अगं, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हो मला कळतंय, पण माझा नाईलाज आहे. नाही मनवा, तू हे असं नाही करू शकत. मला करावं लागेल सखी. त्यांना मला विसरावं लागेल. मी खरंच यापुढे त्यांच्याशी कोणताही संबंध नाही ठेवू शकत. हे बघ, प्लीज असं नको करूस. मी रिक्वेस्ट करते तुला. सखी प्लीज, प्लीज मला समजून घे. प्लीज माझा निरोप द्या आई बाबांना. प्लीज सखी. हे बघ, काकूंना जेव्हा कळलं ना की मी तुला भेटायला येते, तेव्हा त्यांनी मला हा डबा दिलाय. यात तुझ्या आवडीचे लाडू आहेत. काका काकूंचा खूप जीव आहे तुझ्यावर. ते नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. मनवा अगं, ते आधीच खूप टेन्शन मध्ये आहेत. मी खरंच हेल्पलेस आहे. मला खरंच नाही जमणार त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवायला. नाही मनवा, तू पुन्हा एकदा विचार कर. आपण काहीतरी मार्ग शोधू. आता काही नाही होऊ शकत सगळी. मी सगळा विचार केलाय आणि आता काही झालं तरी मला माझ्या घराशी संबंध नाही ठेवता येणार. हे चूक आहे मनवा. त्यामुळे मी तुझी काहीच मदत नाही करू शकत. मी काका काकूंना तुझा निरोप नाही देऊ शकत. सखी 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 प्लीज, प्लीज असं नको म्हणून. प्लीज माझा निरोप दे. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. अगं पण का करतेस तू हे सगळं? का स्वतःला त्रास करून घेत? कारणच असं आहे सखी. काय कारण आहे? मी नाही सांगू शकत तुला. मनवा, तू मला मैत्रीण मानतेस ना, मग मोकळेपणाने सांग ना काय झालंय. तुझा विश्वास नाही बसणार. तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते मी मनवा. प्लीज सांग. बाबांना जेलमधून सोडवण्यासाठी राजवीरने माझ्याकडून वचन घेतलं होतं की जर बाबांना सोडवायचं असेल तर मला आई बाबांशी आणि त्या घराशी कायमचे संबंध तोडावे लागतील. काय? मनवा, पुन्हा तू एकदा तुझ्या निर्णयाचा विचार कर. की मी खरंच काही नाही करू शकत. अगं मनवा, यामुळे तुलाही त्रास होणार आहे आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा. हो मला माहिती आहे आणि मी तयार आहे या सगळ्यासाठी. मी राजवीरना वचन दिलं आणि काही झालं तरी मी त्यांना दिलेला शब्द नाही मोडू शकत. त्यामुळे मी आता घरच्यांशी संबंध नाही ठेवू शकत. ठीक आहे,
तुझा जसा निर्णय झालाय ना तसा माझाही निर्णय झालाय. मी तुला नाही मदत करू शकत. मी तुझा कठीण निर्णय काका काकूंना नाही सांगू शकत. सखी प्लीज असं बोलू नकोस. मला कळतंय की तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण प्लीज प्लीज एकदा फक्त माझा विचार कर प्लीज. सखी प्लीज म्हणते, प्लीज प्लीज मदत कर माझी. हे बघ मनवा, मला माफ कर, पण मी नाही मदत करू शकत तुझी. निघते मी. काळजी घे. राजवीर, तुमच्या मनासारखं केलंय मी. ठीक आहे. काय कळलं का हो? मनवा तिच्या घरच्यांशी का बोलत नाही ते? नाही ना, काहीच कळत नाहीये काय चाललंय ते. तरी मनमाला मी 100दा विचारलं, काहीच सांगितलं नाही ते. ती कशाला सांग्या? ती त्या राजवीरच्या धाकात असते ना. मनवाला जेव्हा खऱ्या गोष्टी कळतील ना तेव्हा तिला कळेल राजवीर कसा आहे ते. हो, पण तिला कळणार कधी? आणि आपण त्याचा फायदा कधी करून घेणार आणि कसा करून घेणार? हो हो, धीर धर जरा, होईल सगळं. पण मला कळत नाहीये त्यांच्यात असं अचानक झालंय तरी काय? मनवा एवढं टोकाचं वागतीये. हो ना. आणि हे सगळं त्या मनवाने सांगितल्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे? मी एक काम का नाही करत? मनवाकडून काही समजत नसेल तर तिच्या घरच्यांशी बोला ना. अरे हा, चांगली आयडिया. म्हणजे मनवा जरी तिच्या घरच्यांशी बोलत नसली तरी आपण तर बोलूच शकतो ना. आणि कर्नल साहेबांशी माझी चांगली मैत्री देखील झाली. आता मनवानी काही सांगो अथवा न सांगो, आपण बरंच काही सांगू शकतो तिच्या घरच्यांना. काकू, अगं सखी, ये. बस ना, ये. ये बेटा. हे घ्या तुमच्यासाठी. अगं परत तू काहीतरी घेऊन आलीस आमच्यासाठी. नाही काका, हा डबा मनवाकडून आलाय. अरे हो, तू मनवाकडे जाणार होतीस. आरती म्हणाली मला. हो काका, जाऊन आले मी तिच्याकडे. काय म्हणाली मनू? बरी आहे ना? नाही म्हणजे तिने सहजच तुला बोलवून घेतलं होतं की काही खास कारण होतं? काकू, हे घ्या ना डबा. मनूने दिला आमच्यासाठी? नाही, माईने दिला. सखी मला सांग, मनू काय म्हणाली? का तिने बोलवलं होतं तुला? काही खास नाही काका, आम्ही शाळेच्या गप्पा मारत होतो. काय ग, मनू बरी आहे ना? तिचं सगळं ठीक चाललंय ना? हो काकू, सगळं ठीक आहे. तुमची आठवण येत होती असं म्हणाली. नक्की अजून काही बोलली नाही? नाही काका, बाकी काही नाही. सध्या खूप बिझी असल्यामुळे जमत नाही फोन करायला. नक्की ना? हो काका, नक्की. पण ती तुला म्हणाली होती ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून तुला बोलवून घेतलं होतं. मग तू नाही विषय काढलास? सखी, मी तुला म्हणाले होते ना तिच्याशी बोलून घे म्हणून. हो काकू, पण काकू मी येऊ का? मला जरा एक अर्जंट काम आहे. काय ग सखी? हो, मी नंतर पुन्हा येते. ठीक आहे.
तुमचे बाबा सुटतील, पण ते सुटल्यानंतर तुम्ही त्या घराशी किंवा त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी कोणताच संबंध ठेवायचा नाही. तुम्ही बाबा आणि नितीशशी बोला आणि सरळ सांगून टाका त्यांना की माझ्याशी संबंध ठेवू नका, आपले संबंध संपले. आणि आणखी एक गोष्ट, आता 4 दिवस मी इथे नाहीये, तर आय होप तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमचा डिसिजन सांगितला असेल. बरं, आपलं जे ठरलंय ते घरी सांगितलं तुम्ही? मी परत येईपर्यंत सांगून ठेवा, पण लवकर येतोय मी परत. मी तुझा कठीण निर्णय काका काकूंना नाही सांगू शकत. वाटलं होतं सखी आई बाबांशी बोलेल, पण ती बोलायलाच तयार नाहीये. काय करावं काही कळत नाहीये. मी आई बाबांना कसं सांगू की मला त्यांच्याशी संबंध नाही ठेवायचे? ते कसे राहू शकते माझ्याशिवाय? आणि मी तरी कशी राहू त्यांच्याशी न बोलता? राजवीर परत आले तर त्यांना काय सांगू? ते खूप चिडतील माझ्यावर. खूप अवघड होऊन बसलंय सगळं.